Hi, good morning, dear students. I am Kshitija Doshi, and we were studying A Midsummer Night's Dream by William Shakespeare. So, in the last lecture, in the yesterday's lecture, we studied about William Shakespeare. We studied that he was a playwright, a poet, an actor, and his nickname was Bard of Avon. He is considered as England's national poet. He wrote about 38 plays, 154 sonnets, and two epic poems in the span of 25 years. His plays can be categorized into history, comedy, and tragedy. आपण काल ते बघितलं की ना, हिस्ट्रीमधले प्लेज आहेत, कॉमेडीचे प्लेज आहेत, नंतर मग ट्रॅजेडीचे प्लेज आहेत. Now this play which we are studying, A Midsummer Night's Dream, falls into a comedy. हे comedy play आहे. Comedy play का आहे? Because everything what happens as at the end is happy ending. There is no bloodshed काही नाहीये. Happy ending आहे. And all the lovers they come together. The misunderstanding is disappeared. Misunderstanding सगळं ते disappear होऊन जातं. So this play is a comedy play. Okay, so we studied about William Shakespeare, and in the then we saw that Midsummer Night's Dream was first written around 1595 फॉर अन एंटरटेनमेंट ॲट मॅरेज, लग्नामध्ये सादर करण्यासाठी ते लिहिलेलं होतं. आणि नंतर मग ते थिएटरमध्ये आलं. म्हणजे एका नोबल पर्सनचं लग्न होतं, त्याच्या लग्नामध्ये सादर करण्यासाठी लिहिलेलं होतं आणि नंतर मग ते पब्लिक थिएटरमध्ये ते परफॉर्म केलं गेलं. ओके, देन what this the play shows the एलिझाबेथन एरिया. त्याच्यामध्ये एलिझाबेथन एरिया दाखवलं जातं. काय काय होतं तर मग त्याच्यामध्ये विचेस आहेत, स्पिरिट्स आहेत. हे सगळं इनएव्हिटेबल पार्ट ऑफ ड्रामा होता त्यावेळेस. म्हणजे एक इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ड्रामा होता त्यावेळेस. आणि ते सगळं शेक्सपियरच्या प्लेसमध्ये बघायला मिळतं. तसंच मिड समर नाईट्स ड्रीममध्ये पण ते बघायला मिळतं आपल्याला. Then there is mistaken identities. Elements like mistaken identities are used. Songs आहेत त्याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीने हा प्ले त्याचं परफॉर्म केला गेला होता ॲक्च्युली. अँड देन वी गो इन टू द फिक्टिशियस वर्ल्ड. फिक्टिशियस वर्ल्डमध्ये आपण जातो. काय बघतो तर फिक्टिशियस वर्ल्ड आहे, फेरीचं वर्ल्ड आहे, विचेसचं वर्ल्ड आहे. हे वर्ल्ड आपण बघतो. And there is a world of imagination. I told you yesterday that there is suspension of belief also. We accept the things which are not real as real things. Why? Because we want to entertain ourselves. आपल्याला एंटरटेनमेंट पाहिजे म्हणून आपण हे एक्सेप्ट करत असतो. आणि मग ॲट द लास्ट ऑफ द प्ले शेक्सपियर मेक्स अस थिंक अबाउट द ह्युमन नेचर. ह्युमन बीइंग्स कसे प्रेमामध्ये पडतात. देन ह्युमन नेचर कसं आहे. नंतर मग ह्युमन नेचर इज नॉट अ व्हेरी सिम्पल नेचर. इट इज अ कॉम्प्लेक्स नेचर. कॉम्प्लेक्स नेचर असतं हे. सो डीपर अंडरस्टँडिंग दाखवतोय तो, डीपर अवेअरनेस दाखवतोय ह्युमन नेचर्स. ओके, then the theme of the play we saw, the dominant theme means the main theme of the play is love. And Shakespeare tries to portray how people tend to fall in love. शेक्सपियर असं दाखवायचा प्रयत्न करतो की ना लोक कशी प्रेमामध्ये पडतात. आणि बऱ्याच वेळा प्रेम म्हणजे त्यांच्यासाठी ब्युटी असते, अट्रॅक्शन असतं. बट ही वॉन्ट्स टू टेल हिअर दॅट रिअल लव्ह इज मोर दॅन फिजिकल अट्रॅक्शन. खरं प्रेम हे फिजिकल अट्रॅक्शनपेक्षा खूप जास्त काहीतरी असतं, हे तो सांगण्याचा इथे प्रयत्न करतो. सो वी सॉ द कॅरेक्टर्स हिअर. द ॲथेनियन्स वी सॉ. देर इज थेसरस, हिपोलायटा, इग्नस, हर्मिया, हेलेना, लायझँडर आणि डर्मेशियस. हे सगळे एथेनियन्स आहेत. हे प्लेमध्ये आहेत ते कॅरेक्टर्स आपण बघितलेले आहेत. नाऊ वी सॉ व्हॉट हॅपन्स इन द पॅलेस. पॅलेसमध्ये काय घडतं हे आपण बघितलं की ना Theseus wins Hippolyta in war and they both are going to get married.
in with a great pomp in 4 days time. 4 दिवसाच्या ह्याच्यामध्ये ते दोघंही जण लग्न करणार आहेत. Then yes, marches with Hermia, Lysander and Dormitius. तो येतोय. हर्मियाचा वडील जो आहे तो येतोय, लायझेंडर अँड डर्मेशियस, आणि तो कंप्लेंट करतोय की ना, तो हर्मियाला सांगतोय की ना डर्मेशियसचे मॅरी कर, बट शी इज इन लव विथ लायझेंडर अँड शी इज नॉट ओबेईंग हिम. शी इज डिसओबेईंग हिम. ती स्टबन आहे, तिला लायझेंडरशीच लग्न करायचं आहे. सो हा जो ड्यूक आहे तो काय असं करतो, तो सांगतो तिला, तुला पटवण्याचा प्रयत्न करतो, बट शी डिसॲग्रीज, ती काही तयार होत नाही. अँड सो द ड्यूक गिव्स हर 3 ऑप्शन्स. वन ऑप्शन इज दॅट शी शुड मॅरी डर्मेशियस, and the other is that she should become nun or she should suffer the death sentence. Then he instructs someone to arrange for the celebration of his marriage. Then Duke gives her 3 days time. तो काय करतो तिला, तर मग तिला 4 दिवसाचा वेळ देतो. म्हणजे कसा वेळ देतो, तर स्वतःच्या मॅरेज प्रमाणे वेळ देतो. म्हणजे माझ्या मॅरेज पर्यंत तुझं लग्न, तुझा निर्णय झाला पाहिजे असं तो म्हणतो ॲक्च्युली. बट माझ्या मॅरेजपर्यंत तुझा निर्णय झाला पाहिजे असं तो म्हणतोय. आणि त्याचं मॅरेज कधी आहे, तर 4 दिवसांनी आहे. सो व्हॉट ही डुईंग, ही इज गिविंग हर 4 days टाइम टू थिंक अबाउट ऑल द थिंग्स. ओके, सो then see what happens. This is the first thing. Then Lysander and Hermia decide to elope to the woods and get married. मग तो जो लायझांडर आहे, तो लायझांडर आणि हर्मिया काय करतात की ना, ही लोक ऐकत नाही आहेत म्हटल्यावरती ते दोघं असं डिसाईड करतात की ना ते वुड्स म्हणजे जंगलामध्ये जाणार आहेत आणि लग्न करणार आहेत. तर त्या काळामध्ये दिस वी आर टॉकिंग अबाउट 16th century. सो त्या काळामध्ये भरपूर फॉरेस्ट होते, भरपूर वुड्स होते आणि भरपूर जंगलं होती. तर मग त्या वुड्समध्ये ती लोक राहायची, पण अशी लोक की ना ज्यांना ॲबॉलिश केलेलं आहे. तर मग हे लोक असं डिसाईड करतात की ना आपण जंगलामध्ये जायचं आणि तिथे लग्न करायचं आहे. नाव डर्मेशियस ने काय केलेलं आहे, ही वॉज इन लव विथ हेलेना. तो हेलेनाच्या पहिल्यांदा प्रेमामध्ये होता, बट he has rejected her love. Why he has rejected her love? Because he knows that Hermia is rich than Helena. ती श्रीमंत आहे, तिच्याकडे भरपूर पैसा आहे हर्मियाकडे. अँड सो ही इज नाव इंटरेस्टेड इन हर्मिया. ओके, नाव Hermia knows that Helena was in love with Dionysius. तिला माहिती आहे की ना ह्या दोघांचं प्रेम होतं आधी. सो फॉर द सेक ऑफ हर फ्रेंड शी रिव्हिल्स हर सिक्रेट प्लॅन टू हर फ्रेंड. ती काय करते, तिचा जो सिक्रेट प्लॅन आहे, कोणता सिक्रेट प्लॅन, तर मग ह्याच्याबरोबर लॅझेंडर बरोबर जंगलामध्ये जाऊन लग्न करण्याचा, पळून जाण्याचा जो प्लॅन आहे, तर मग तो तो जो प्लॅन आहे, तो सिक्रेट प्लॅन ती रिव्हील करते हेलेनाकडे. ओके, कारण का तिचं सांत्वन करायचंय म्हणून. नाव हेलेना वॉन्ट्स टू टेक द फेवर ऑफ डर्मेशियस. तिला त्याचा फेवर पाहिजे आहे, ती त्याच्या प्रेमात आहे. सो व्हॉट शी डज, शी टेल्स डर्मेशियस हर्मियाज प्लॅन टू रन अवे. ती काय करते, तर मग हर्मियाचा जो प्लॅन आहे पळून जाण्याचा, तो ती डर्मेशियसला सांगतीये. अँड नाव व्हॉट हॅपन्स, सी नाव लायझांडर अँड हर्मिया गोज टू द वुड्स. ते दोघं जंगलमध्ये जातात. अँड नाव डर्मेशियस ऑल्सो फॉलो हर्मिया. तर लायझांडर आणि हर्मिया जंगलामध्ये जातात. डर्मेशियस काय करतोय, त्या हर्मियाला फॉलो करतोय. आणि हर्मियाला फॉलो करत असताना हेलेना जी आहे, हेलेना जी आहे ती डर्मेशियसला तिथं फॉलो करते. हेलेना डर्मेशियसला फॉलो करते. त्या सो दीज 4 people आर नाव इन वुड्स. आता हे 4 जी लोक आहेत
Lysander, Hermia, Dermatius and Helena. All these four people move to the woods. हे सगळेजण आता जंगलामध्ये गेलेले. टिल दिस वी सॉ yesterday. आपण हे कालपर्यंत बघितलेले आहे. ओके. आता नंतर पुढे बघा. आता पुढचा दुसरा प्लॉट आहे किनक्विन्स कॉटेजमध्ये काहीतरी होतं. आता द ग्रुप ऑफ वर्कमेन फ्रॉम अथेन्स विश टू परफॉर्म द प्ले ॲट ड्यूक्स वेडिंग. आता एक वर्कमॅन आहे, आर्टिशियन्सचा एक ग्रुप आहे. आर्टिशियन्सचा म्हणजे काय, ॲक्टर्सचा एक ग्रुप आहे. त्यांना ड्यूकच्या वेडिंगसाठी काहीतरी परफॉर्मन्स करायचा आहे. म्हणजे त्यांना ड्यूकच्या वेडिंगसाठी काहीतरी प्ले परफॉर्म करायचा आहे. ओके. नंतर काय, क्वीन्स इज इन चार्ज ऑफ द डिरेक्शन, प्रोडक्शन अँड रिहर्सल ऑफ द प्ले. आता क्वीन्स हा काय आहे, तर इनचार्ज आहे कशाचा, तर मग डिरेक्शनचा, प्रोडक्शनचा, रिहर्सलचा, हा प्लेचा सगळ्याचा इनचार्ज आहे हा क्वीन्स. बॉटम इज वन ऑफ द ओव्हर एन्थुझियास्टिक, टॉकेटिव्ह, सेल्फ पॉइंटेड, ॲक्टिव्ह वर्कर फ्रॉम द प्ले टू वॉन्ट्स टू प्ले वेरी रोल ऑफ द प्ले, प्रायमस ऑफ थिसिबे. आता बॉटम हा एक ओव्हर एन्थुझियास्टिक ॲक्टर आहे, खूप टॉकेटिव्ह आहे, स्वतःला खूप असं म्हणतो की ना, आपण असं म्हणतो की ना, खूप चांगला ॲक्टर, समजणारा ॲक्टर आहे. आणि तो काय करतोय, त्याला एक जो मेन रोल आहे पारमेसचा, तर तो प्ले करायचा आहे त्या प्लेमध्ये. दे ऑल प्लॅन टू मीट इन द वुड्स फॉर रिहर्सल. आता त्यांना रिहर्सल करायची आहे प्लेची. तर मग ते काय करतात, ते प्लॅन करतात की ना वुड्समध्ये भेटण्याचा. वुड्समध्ये म्हणजे कुठे, तर मग ते जंगलामध्ये भेटण्याचा ते प्लॅन करतात. आता आता काय झालं, हे जे सगळे वर्कमॅन आहे हे सगळेजण कुठं जातात, तर मग ते पण सगळेजण जंगलामध्ये जातात. म्हणजे ऑलरेडी चौघजण जंगलामध्ये आहेत. कोण कोण जंगलामध्ये आहेत, तर लायझँडर, हर्मिया, नंतर डर्मेशियस, हेलेना, ही चौघजण आहेत. आणि प्लस आता हे सगळे वर्कमेन जे आहेत ते सगळेजण जंगलामध्ये जातात. ओके. Now see what happens next. In next act, see, Hermia and Lysander spend the night in the forest. हर्मिया आणि लायझँडर काय करतात, तर मग जी नाईट आहे ती फॉरेस्टमध्ये स्पेंड करतात. डर्मेशियस अँड हेलेना ऑल्सो स्लीप नियर बाय. आता डर्मेशियस आणि हेलेना सुद्धा जवळच झोपलेली आहेत. म्हणजे काय आहे की ना, हर्मिया आणि लायझँडर पण जंगलामध्ये आहेत, डर्मेशियस आणि हेलेना पण झोपलेली आहेत. पण ती दोघं जवळजवळ असली तरी जंगल आहे, त्यामुळे ह्या चौघांनाही माहीत नाही आहे की ना ती जवळजवळ आहेत. ओके. आता मीनवाईल ओबेरॉन सिक्स रिवेंज अँड पक इज सेंट टू टायटेना टू गिव्ह हर लव पोशन. आता ओबेरॉन कोण आहे, तर ओबेरॉन हा त्या जंगल जे आहे त्या जंगलामधला तो फेरी आहे. आणि तिथे तो जंगलामधला फेरी आहे आणि त्याची जी बायको आहे ती आहे टायटेना. आणि त्याला रिवेंज घ्यायचा आहे. कशाचा रिवेंज घ्यायचा आहे, तर मग त्याला पक जो आहे, पक हा जो सर्वंट आहे तो त्याला तिच्याकडनं पाहिजेल आहे, पण ती द्यायला तयार नाही आहे. तर मग ती द्यायला तयार नाही आहे म्हणून त्याला रिवेंज घ्यायचं आहे. आणि सो व्हॉट ही डज, ही सेंड्स पक टू टायटेना टू गिव्ह हर लव पोशन. तो काय करतोय, तर मग पकला पाठवतोय टायटेनाकडे तिला लव पोशन देण्यासाठी. म्हणजे काय होईल, ही वॉन्ट्स टू प्रूव्ह हर दॅट शी इज इममॉरल. त्याला असं वाटतं की ना तिने इममॉरल व्हावं, असं त्याला प्रूव्ह करायचं. सो मग ते लव पोशन कसं असतं की ना, ती ज्या ज्या कोणाला बघेल पहिल्यांदी त्याच्या ती प्रेमात पडणार आहे. तर मग असं लव पोशन आहे. आणि म्हणून त्याला काय प्रूव्ह करायचं आहे की ना, जी त्याची टायटना जी आहे ती कोण आहे, तर ती इममॉरल आहे, हे त्याला प्रूव्ह करायचं आहे, त्याला रिवेंज घ्यायचं आहे तिच्यावरती. सो ही ऑर्डर्स पक टू, हा पक पण त्याचा नोकर आहे, त्या पकला तो ऑर्डर करतो की ना तो टायटेनाला लव पोशन आहे. नाव he is also ordered to give low potion to Dermatius so that he will fall in love with Helena. आता ओबेरॉन बघतोय की ना डर्मेशियस हेलेनाशी कसा वागतोय. ओके. ते सगळेजण जंगलामध्ये आहेत आणि तो डर्मेशियस हेलेनाशी कसं वागतोय हे तो ओबेरॉन बघतोय. अँड सो ही गेट्स व्हेरी अँग्री. आणि मग तो काय करतो की ना, तो असं तो त्या पकला सांगतो की ना, तू हे लव पोशन जे आहे ते डर्मेशियसला पण द्यायचं आहे.
आणि म्हणून म्हणजे काय होईल की ना तो हेलेनाच्या प्रेमात पडेल. ही मिस्टेकनली गिव्स इट टू लायझंडर हु वेक्स अप अँड फॉल्स इन लव्ह विथ हेलेना. आता पक पक हा एक नोकर आहे. ओके, सो व्हॉट ही डज, ही मिस्टेकनली म्हणजे चुकून तो काय करतो की ना ते जे लव पोशन आहे ते लव पोशन डर्मेशियसला देण्याच्या ऐवजी तो लायझांडरला देतो. आणि लायझांडरला दिल्यामुळे काय होतं की ना लायझांडर ज्यावेळेस उठतो झोपेत ना त्यावेळेस तो हेलेनाच्या प्रेमात पडतो. ही ऑल्सो प्लेज अ ट्रिक ऑन द बॉटम अँड टर्न्स हिज हेड इन टू द हेड ऑफ डॉंकी. मग तो जो बॉटम आहे जो तिथे खूप आपण असं बघितलं की ना तो स्वतःला खूप मोठा समजत असतो किंवा खूप चांगला ॲक्टर समजत असतो आणि मग त्याला राग येतो आणि मग तो त्याला काय करतो तर त्याचा जो हा जो बॉटम आहे त्याचा जो चेहरा आहे तो तर काय करतो तर तो त्याला डॉंकीमध्ये टर्न करतो. आता टायटेना जी आहे शी वॅक्स अप अँड सीज बॉटम अँड फॉल्स इन लव्ह विथ हिम. आता काय होतं तर टायटेना उठते, तिला लव पोषण दिलेलं आहे आणि मग ती काय करते ती उठते आणि ती त्या बॉटमच्या प्रेमात पडते. आता बॉटमचा चेहरा कसा आहे तर गाढवाचा चेहरा आहे, डॉंकीचा चेहरा आहे आणि तशा बॉटमच्या प्रेमात ती पडते. ओबेरॉन realizes that Puck made a mistake and gives the potion to Dermatius. ओबेरॉनला कळतं की ना त्या पकनी खूप मोठी मिस्टेक केलेली आहे आणि तो काय करतो तर ते जे पोषण आहे लव पोषण जे आहे ते डर्मेशियसला देतो. लायझंडर अँड डर्मेशियस ड्युएल फॉर हेलेनाज लव. मग आता काय होतं तर लायझांडर पण आता त्या हेलेनाच्या प्रेमात आहे, डर्मेशियस पण हेलेनाच्या प्रेमात आहे आणि म्हणून ह्या दोघांचं जे आहे ते हेलेनाच्या प्रेमासाठी भांडण व्हायला सुरुवात होते. पक पुट्स देम टू स्लीप अँड रिस्टोर्स हेलेनाज लव फॉर हर्मिया. सॉरी, लायझंडर्स लव फॉर हर्मिया. आता पक काय करतो मग पक असं त्या लायझंडरला आणि डर्मेशियसला ह्या दोघांनाही झोपायला घालतो, त्यांच्यावरती जादू करतो, त्यांना झोपी घालतो आणि तो काय करतो तर मग लायझंडरचं जे प्रेम आहे हर्मियासाठी ते परत तो जागरूक करण्याचा प्रयत्न करतो. ओके, नाव इन ॲक्ट 4 सी व्हॉट हॅपन्स. ओबेरॉन टेक्स द स्पेल ऑफ टायटेना. ओबेरॉन काय करतो की ना टायटेनावरचं जे स्पेल त्यांनी टाकलेलं आहे, जे मॅजिक त्यांनी केलेलं आहे, स्पेल म्हणजे काय तर मॅजिक केलेलं आहे, जे जादूटोना त्यांनी केलेलं आहे टायटेनावरती, टायटेनावरती जो काही जादू त्यांनी केलेला आहे ते जादू तो काढून टाकतो आणि ते जादू तो काढून टाकतो. द लवर्स वेकअप अँड इग्नस फाइंड्स देम. आता हे जे सगळे लवर्स आहेत हे सगळेजण जागे होतात, ते त्यांच्या त्यांच्या बरोबर हे जेव्हा म्हणजे बरोबरच्या पोझिशनमध्ये असतात. म्हणजे नाव डर्मेशियस इज इन लव्ह विथ हेलेना, देन लायझंडर इज इन लव्ह विथ हर्मिया. तर मग हे सगळेजण दे दे आर इन देअर कॉन्शियसनेस, ते सगळेजण त्यांच्या कॉन्शियसनेसमध्ये येतात अँड नाव दे फाइंड दॅट हर्मियाज फादर इग्नेस हॅज फाउंड देम. ही सेज दॅट लायझंडर वुड बी पनिश फॉर इरोपिंग विथ द डॉटर. आता तो असं म्हणतो की ना लायझंडरला काय होणार आहे तर लायझंडरला पनिशमेंट होणार, लायझंडरला पनिशमेंट होणार आहे का तर तो तिच्या मुलीबरोबर तो पळून गेलेला आहे. Now the Duke comes there and he says that they are allowed to live together and overrules the law. आता तो जो ड्यूक आहे तो चेंज होतो कारण का त्याला कळतं की ना ह्यांचं प्रेम खरं आहे आणि मग तो काय करतो की ना तो सांगतो इग्नेसला की ना ह्या ह्या म्हणजे ह्या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या प्रेमाबरोबर राहण्याची अनुमती आहे आणि तो जो लॉ आहे तो काढून टाकतो. डर्मेशियस रिमेन्स इन लव्ह विथ हेलेना अँड दे ऑल गो टू द ड्यूक्स वेडिंग. आता डर्मेशियस हा हेलेनाच्या प्रेमात राहतो, नंतर लायझंडर हा हर्मियाच्या प्रेमात असतो, म्हणजे ते असतातच प्रेमात आणि मग हे सगळेजण ड्यूकच्या वेडिंगला निघून जातात. Now, at the end, see what happens.
At the end, couples come together at Theseus and Hippolytus wedding. Uh, शेवटी काय होते ते बघा की ना, कपल्स जे आहेत हे कपल्स सगळे थेसेस म्हणजे तो जो ड्यूक आहे आणि हायपोलॉटा जे आहे त्यांच्या वेडिंगसाठी ते एकत्र येतात. नंतर बॉटम आणि त्याचे जे ॲक्टर्स आहेत ते परफॉर्म करतात प्ले एका गेस्टसाठी, आणि ओबेरॉन कम्स आणि ब्रेसेस द थ्री कपल्स. आता ओबेरॉन जो आहे तो येतो आणि तिन्ही कपल्सला तो ब्लेस करतो. सो दिस इज ॲक्च्युली द स्टोरी वॉट एव्हर वी सॉ. आपण ही जी स्टोरी आहे ती बघितलेली आहे. सो यू हॅव टू रिमेंबर द स्टोरी. तुम्हाला जो काही ते पाठवलेलं आहे मॅगझिन टाईप ते तुम्ही वाचून घ्या. पुढचा जो पार्ट आहे तो आपण उद्याच्याला बघूया. थँक्यू.